हे पहा मित्रांनो, मी पुणेमध्ये फेरफटका मारत होतो तेव्हा पेन्शनर ज्येष्ठ नागरिक मला काही दिसले. पैकी काही लोकांनी म्हणाले तुमचं यूट्यूब आहे का. त्यांना म्हणालो होय. बघा हे सोशल मीडियाचं करामत कशी आहे. मला त्यांनी ओळखले, त्यांनी मला बोलवले, माझ्याशी यथोचित गप्पा गोष्टी केल्या. हे बघा, हे रिटायर लोक पूर्ण तयारीनेच आहेत. बघा सकाळी व्यायामाला आलेत, मौज मजा करतात आणि ह्याच्यामध्ये तरी संसाराचा आनंद घ्यायचा आहे. या निवृत्त लोकांपैकी एक कोकणातील शिक्षक होता. त्यांनी मला म्हणाले मी निवृत्त आहे, परंतु मला गणिताचं लय आवड आहे. माझ्यापाशी एक गणिताची कला आहे, ते लोप पावत चाललेले आहे. तर लोकांना माहिती असावं तर मी करून दाखवतो, आपण यूट्यूबवर टाकताल का म्हणाल्यानंतर एक शब्द मी न दवडता त्यांना होकार दिला. बघा आता ते शिक्षकांनी त्यांचा परिचय करून देतोय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव हनुमंत घाडियावकर, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. मी शिक्षक होतो, पण माझ्या त्या व्यवसायामध्ये मला बरेच अडचणी आल्या किंवा बरेच काहीतरी दिसून यायचं की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, मुलांना माहीत आहे, पालकांना माहीत, सगळ्यांना माहीत आहे. गणित विषय म्हटल्यानंतर मुलांना भयंकर कंटाळा येतो, त्या विषयाच्या शिक्षकाची भीती वाटते आणि त्यामुळे मुलं त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याच्या पर्याय म्हणून एक आम्ही असंच 1984मध्ये कोर्सला गेल्यानंतर एका मित्राने एक उदाहरण सांगितलं. ते उदाहरण मी आता यांच्या सहकार्यामुळे मला ते आठवणीत आलं. ते असं आहे, मी तुम्हाला सोडून दाखवतो. त्याप्रमाणे बघा की एक संख्या तुम्ही किती अंकी सांगा, तुम्ही सांगायची, त्याचं उत्तर मी आधी लिहिणार आणि नंतर त्या 4 संख्या तुम्ही सांगायच्यात. मी त्याच्यातली काही 2 संख्या लिहिणार आहे, पण उत्तर आधी लिहिलं आहे हे ते महत्त्वाचं. तर तुमची किती एकक, दशक, शतक, अब्ज कितीपर्यंत असली तरी त्याचं उत्तर मी आधी लिहिणार, ही त्याच्यातली गंमत आहे. आणि ही गंमत बघण्यासाठी मग मुलांना त्याच्याची ॲक्टिव्हिटी होतो, त्याच्यातली भीती नाहीशी होते, मुलांना त्याची आवड निर्माण होते. मग त्याच्यासाठी मी आता तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण घेऊन इथं बघ दाखवतो. आता बघा त्या शिक्षकांनी आपण जे आकडे सांगणार आहे त्यापूर्वी एका कागदाच्या चिठ्ठीवर आपल्याला उत्तर लिहून दिलेलं आहे. आता त्या ज्येष्ठ नागरिकापैकी एक जण खिशात ठेवलेला आहे. तुम्ही जी पहिली संख्या सांगणार त्याच्यानंतर मी त्या संख्येवरून आधी उत्तर लिहिणार आहे. हां सांगा, पहिली संख्या सांगा. 10,560. 60. आता उत्तर मी त्यांच्याकडे लिहून दिलेलं आहे. उत्तर लिहून दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर अजून एकाने संख्या सांगा. 22,582. 22,582. आता ह्याच्यामध्ये माझी एक संख्या मी ॲड करणार. तिकडे उत्तर वगैरे न बघता माझी संख्या मी ॲड करणार. 77,417. अजून तुम्ही एक संख्या सांगा. अजून एक संख्या. 13,2. 12,13,2. किती सांगा बरं. 53,034. हां, आता या कितीला 4 झाल्या. आता माझी पुन्हा एक संख्या आहे, म्हणजे तुमच्या 3 येणार, माझ्या 2 येणार. 4,000 कशी 4,600 65. हां, म्हणजे 46,965. आता मी यांच्याकडे मित्रांकडे उत्तर आधी लिहून दिलेलं आहे. आता येणारं उत्तर अधिक ते उत्तर बरोबर आहे का, ही सगळी प्रत्येकाची बेरीज करायची आहे. ही प्रत्येकाची बेरीज करायची. आता बरोबर येते काय बघूया. 729. हां 729. 9 9 8. ह्याचाला 1. 7 3 10. 10 9 19. 19 आणि 6 25. 2. 9 आणि 2 11. 11 4 15. 15 25. 25 2. 6 2 8. 8 आणि 18. 18 आणि 2 20. 20. 2.
5 9 9 2 11 11 12 आणि 7 19 चुकलं नाही इथं चुकलं. एक 5 आणि 10 17 18 19 20 चुकाला 2 हातचे आले 4 2 6 6 5 11 7 18 2 20 आणि 21 क्षमा 21 बरोबर 2 आहे? हातचे आले का? हो आहे की बरोबर 21 75 21 करा 21 आहे बरोबर 2 हातचे एकदा चेक करा थांबा. पुन्हा एक हे बघा मित्रांनो, आता लोकांनी सांगितलेलं आणि ते सरांनी सोडवलेलं हे बेरीज 21 2,10,558 आलेलं आहे. आणि त्यांनी हे गणित सोडवण्यापूर्वी इथल्या रिटायर लोकांकडे एक चिठ्ठी दिली होती. ती चिठ्ठीवरील आणि हे आपण आता खात्री करून घेऊ एकच उत्तर आहे का. काका तुमच्याकडं आहे चिठ्ठी, चिठ्ठीवर दाखवा, इथं मोबाईलवर दाखवा. 2,10,558 हे बरोबर आहे का. मग ह्यासाठी ह्या गुरुजीला टाळ्या व्हायला पाहिजे, टाळ्या व्हायला पाहिजे.